गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या रुई गावामध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन यामध्ये रुई गावचा सचिन कांबळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल मध्यरात्री 2 गटात हाणामारी झाली. या घटनेची नोंद हातलंगडे पोलीस ठाण्यात झाली. सचिन कांबळेची हत्या करणाऱ्या आरोपींना ताबडतोब अटक करा, तोपर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्रा त्याचे मित्रपरिवार व नातेवाईकांनी CPR परिसरामध्ये घेतला आहे. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्यात यशस्वी झाले. हातलंगडे तालुक्यातील रुई गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून 2 गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वारंवार हाणामारी होत होती. पण काही सुजाण नागरिकांमुळे या 2 गटातील वाद नेहमी मिटवला जात होता. गेल्या काही दिवसांपासून सचिन कांबळे व अन्य काही मित्रांबरोबर त्याचा वाद पूर्वीपासून होता. इचलकरंजी शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी एका जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी सचिन कांबळे व अन्य दोघांमध्ये बघण्यावरून वाद झाला. याचं रूपांतर हाणामारीत झालं. पण काही नागरिकांनी हा वाद मिटवला. पण काल मध्यरात्री रस्त्यावरून जात असताना दोघांकडे बघण्याच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा हाणामारी झाली. याची माहिती दोन्ही गटातील युवकांना कळताच रुई येथील साठेनगर परिसरामध्ये व माळ भागावरील युवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सचिन कांबळे हा मिटवला जात असताना त्याला काही युवकांनी जोरदार हाणामारी केली. यामध्ये सचिन कांबळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्याच्या अनेक साथीदार गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुई गावामध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, DYSP समीर सिंह साळवे यांनी भेट देऊन घटनेची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी SRPF व कोल्हापूर स्थानिक पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या रुई गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. सचिन कांबळे याचा मृतदेह CPRमध्ये ठेवण्यात आलाय. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्याचे नातेवाईक व मित्रपरिवाराने घेतलाय. सध्या CPR परिसरामध्ये तणावाचं वातावरण बनलं आहे. पण पोलिसांनी नातेवाईक व मित्रपरिवाराला समजावून सांगण्याचे प्रयत्न करत आहेत. या घटनेची नोंद हातलंगडे पोलीस ठाण्यात झाली. 2 गटांमध्ये हाणामारी झाल्यामुळे रुई गावामध्ये सध्या तणावपूर्व शांतता पसरली आहे. सध्या गावामध्ये संपूर्ण व्यवहार सुरळीत सुरू आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय.